चीनच्या मांडीवरती बसून बांगलादेशनं भारताला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र मोहम्मद युनूस यांचा हा प्लॅन बांगलादेशवरतीच उलटा पडलाय। काही दिवसांपूर्वीच थायलंडमध्ये मोदी आणि युनूस यांची भेट झाली। यावेळी मोदींनी त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला होता, पण बांगलादेशात आपलं सरकार वाचवण्यासाठी मोहम्मद युनूस कोणत्याही थराला जायच्या तयारीत होते। मात्र चीनच्या साथीनं भारताला कोंडीत पकडण्याची स्वप्न पाहणाऱ्या बांगलादेशला भारताने चांगलाच धडा शिकवलाय। भारताने मोहम्मद युनूस यांना कशी अद्दल घडवली आहे पाहूयात या रिपोर्टमधून। 7 states of India, eastern part of India, called Seven Sisters. They are landlocked region of India. They have no way to reach out to the ocean. We are the only guardian of the ocean for all this region. So this opens up a huge possibility. So this could be an extension of the Chinese economy. Build things, produce things, market things, bring things to China, bring it out to the whole rest of the world. बांगलादेश सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांना हीच हुशारी आता चांगलीच भोवली आहे। चीनची सलगी वाढवण्याच्या नादात युनूस यांनी भारताशीच वैर पत्करलंय आणि याचा पहिलाच फटका बांगलादेशला बसलाय। स्वतःला एशियन समुद्राचा एकमेव गार्डियन म्हणवणाऱ्या बांगलादेशची ट्रान्सशिपमेंट सुविधा भारतानं काढून घेतली आहे। 2020 मध्ये भारतानं बांगलादेश सोबत ट्रान्सशिपमेंट करार केला होता। या करारानुसार बांगलादेशला भारतातील विमानतळं आणि बंदरांचा निर्यातीसाठी वापर करण्याची मुभा होती। मात्र भारतीय विमानतळं आणि बंदरांवर गर्दी होत असल्याचं कारण देत हा करार रद्द केला गेलाय। भारतानं ही सुविधा रद्द केल्यानंतर बांगलादेशला मोठा आर्थिक फटका बसणार आहे। बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होऊ शकतो। दरम्यान नेपाळ, भूतानमधील निर्यातीसाठी बंदी करण्यात आलेली नाहीये। The transshipment facility extended to Bangladesh had over a period of time resulted in significant congestion at our airports and ports. Logistical delays and higher costs were hindering our own exports and creating backlogs. The facility therefore has been withdrawn with effect from 8 April 2025. And let me clarify here, I saw some reports. These measures do not impact Bangladesh's exports to Nepal and Bhutan. ट्रान्सशिपमेंट करारामुळे बांगलादेशला जागतिक बाजारपेठेत सहज प्रवेश करता येत होता। मात्र ही सुविधा रद्द झाल्यामुळे आता बांगलादेशला निर्यातीसाठी 3 पट खर्च करावा लागणार आहे। खरं तर या वादाची सुरुवात मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्यानंतरच सुरू झाली होती। शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मोहम्मद युनूस यांनी चीनसाठी बांगलादेशचे दरवाजे खुले केले। चीनने समुद्रमार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा असं खुलं आमंत्रण युनूस यांनी दिलं, पण हा व्यापारी करार करताना युनूस यांनी भारतालाही डिवचलं। बांगलादेश हाच गार्डियन ऑफ दी सी असल्याचा दावा युनूस यांनी केला। युनूस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर भारताच्या ईशान्येकडील 7 राज्यांची सुरक्षा बांगलादेशवरच अवलंबून असल्याचा दावा त्यांनी केला। यामुळे ईशान्येकडील राज्यांना जोडणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होईल असे संकेत युनूस यांनी दिले होते। 7 states of India, eastern part of India, called Seven Sisters. They are landlocked region of India. They have no way to reach out to the ocean. We are the only guardian of the ocean for all this region. So this opens up a huge possibility. So this could be an extension of the Chinese economy. Build things, produce things, market things, bring things to China, bring it out to the whole rest of the world. चीनच्या साथीने भारताला अडचणीत आणण्याचं स्वप्न पाहणारे युनूस नेमकं थायलंड दौऱ्यात मोदींना भेटले। यावेळेस दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली। यावेळेस मोदींनी युनूस यांना जपून पावलं टाकण्याचा इशारा दिला, पण मोदी हा इशारा इतक्या लवकर कृतीत उतरवतील याचा अंदाज बहुधा युनूस यांनाही आला नसावा। मोहम्मद युनूस यांनी चीनच्या साथीनं भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। चिकन स्नेकच्या मुद्द्यावरून भारताला धमकावलं, पण चीन आणि बांगलादेशच्या छुप्या मनसुब्यांना यश मिळणं तितकं सोपं नाहीये याची जाणीव भारतानं बांगलादेश आणि चीनला करून दिली आहे। त्यामुळे येत्या काळात मोहम्मद युनूस भारत विरोधी कुरघोड्या करताना एकदा नाही तर 100दा विचार करतील हे मात्र नक्की आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।